नमस्कार मंडळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आज आम्ही जाणार आहोत कर्नाटक येथील चिकमंगळूर येथे। तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याचं संपूर्ण दर्शन घडवणार आहे। धन्यवाद। नमस्कार मंडळी, कोकण चिंचोळी यूट्यूबवर तुमचं स्वागत आहे। तर आज 7 जून सॅटरडे। तर आम्ही अचानक आमचा प्लॅन झाला फिरायला जायचा। तर आज सॅटरडेला सुट्टी आहे आणि उद्या संडे आहे आणि आम्ही अशा खास एका टूरसाठी निघालो आहे, ते म्हणजे कर्नाटकमध्ये चिकमंगळूर येथे। तर माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। तर मंडळी, सावंतवाडीतील श्री देव उपरलकर यांचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। आम्ही आंबोली मार्गे बेळगावमध्ये जाऊन पुणे बेंगलोर महामार्गाने प्रवास करण्याचं निश्चित केलं आणि आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं गाव म्हणजे शिनोळी येथे जाऊन आम्ही थोडासा विसावा घेण्याचं ठरवलं। साहजिकच मित्रांनो, कोल्हापूर म्हटल्यावर कोल्हापूरमध्ये मिळणारी सुप्रसिद्ध अशी कोल्हापुरी मिसळ यावर सर्वांनी मोठ्या आनंदाने ताव मारला आणि नाश्ता करून झाल्यावर चहा झाला व आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला मोठ्या आनंदाने सुरुवात केली। कर्नाटकमधील बेळगावमध्ये पोचल्यावर आम्ही पुणे बेंगलोर महामार्ग गाठला आणि खऱ्या अर्थाने आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। तर आम्ही आमच्या प्रवासाचं निम्म अंतर गाठल्यावर दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती। यासाठी आम्ही पुणे बेंगलोर हायवेवरील पाकशाला प्युअर व्हेज हॉटेलमध्ये दुपारच्या भोजन करण्याचं ठरवलं आणि अतिशय सुंदर असं हे असलेलं पाकशाला प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी गेलो। तर मित्रांनो, आमच्या सर्व मित्रांनी साऊथ इंडियन डिशवर मस्तपैकी ताव मारला आणि साऊथ इंडियन डिशचा मनसोक्त आस्वाद घेतल्यावर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। तर मित्रांनो, आता आम्ही कर्नाटकमधील मैसूर ते वृंदावन गार्डनमध्ये पोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती गर्दी दिसते।
गार्डनला भेट द्या आणि अवश्य वृंदावन गार्डन तुम्ही पाहू शकताय। तर इथे शो पण चालू असतो, तो पण तुम्ही पाहू शकताय। अतिशय सुंदर असा हा कारंज्यांचा नजारा इथे तुम्हाला तर मित्रांनो, आता मी बऱ्यापैकी वृंदावन गार्डनमध्ये फिरलेलो आहे आणि तुम्ही मैसूरला आलात तर या वृंदावन गार्डनला नक्की भेट द्या। मैसूरला अतिशय सुंदर असं हे वृंदावन गार्डन पाहिली तर तुम्हाला कशी वाटली ही गार्डन? छान। वेळेअभावी जरा आम्ही उशिरा आल्या कारणाने थोडंसं नर्वस होतो, परंतु बराच वेळ अर्धा पाऊण तास फिरल्यानंतर जगास असं वाटलं। यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आहोत कर्नाटकमधील मैसूर येथे। तर आता आम्ही मैसूर पॅलेस पाहणार आहोत आणि तिथे बाजूला असलेलं चामुंडेश्वरी मंदिर पाहणार आहोत आणि तिथेच जवळपास एक झू पार्क आहे, तो पण आम्ही पाहणार आहोत। तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला याचं संपूर्ण दर्शन घडवणार आहे। तर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।
चॅनलच्या माध्यमातून तुम्ही म्हैसूर पॅलेस पाहू शकता। तुम्ही जर कर्नाटकमध्ये म्हैसूरला आलात तर नक्की या ठिकाणाला भेट द्या। पोचलो ते म्हैसूर पॅलेस येथे। तर मित्रांनो फायनली आता मी राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी गार्डन तुम्हाला दिसते राजवाड्याच्या परिसरात। अतिशय सुंदर असं आहे आणि आमचे मित्र पण तुम्ही पाहू शकता प्रसन्न झाले अतिशय घाई गडबडीत चालतायत हे। आणि आम्ही थोड्या वेळातच राजवाड्याच्या परिसरात प्रवेश केला। तर मित्रांनो राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश करताच डोळ्यांचं पारणं फिटेल असा हा राजवाडा पाहून मन अगदी प्रसन्न झालं। त्यातील भिंतीवरील नक्षीकाम, भिंतीवर लावलेली छायाचित्रे किंवा दगडाचं कोरीव काम पाहून मन अगदी तृप्त होऊन जातं। मित्रांनो तुम्ही जर म्हैसूरला आलात तर हा राजवाडा पाहिल्याशिवाय नक्की जाऊ नका, त्याशिवाय तुम्हाला म्हैसूरची ट्रिप केल्यासारखं वाटणारच नाही। तर तुम्ही म्हैसूरमध्ये या आणि हा भव्य दिव्य राजवाडा नक्की पहा। तर मित्रांनो राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आमचं खास लक्ष वेधून घेतलं ते या चांदीच्या आसनाने। या खुर्च्या त्यावेळच्या राजा महाराजांच्या काळात बसण्यासाठी वापरल्या जायच्या अशा या चांदीच्या खुर्च्या। तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मित्रांनो पाहू शकताय अतिशय सुंदर अशा ह्या चांदीच्या खुर्च्या आहेत।
तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला राजवाड्याचं संपूर्ण असं हे दर्शन घडत आहे. तर मित्रांनो, कोणाचं मन तृप्त होणार नाही असा राजवाडा पाहून. तुम्ही जर इथे म्हैसूरला आलात तर हा राजवाडा नक्की पहा, नक्की या ठिकाणाला भेट द्या. आणि माझा चॅनल जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. अतिशय सुंदर असा हा नयनरम्य राजवाडा पाहून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही आता आलो आहे चिन्नकेशव स्वामी टेम्पलकडे. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला हे संपूर्ण मंदिर दाखवणार आहे. तर मित्रांनो, म्हैसूरपासून काही अंतरावर असलेलं हे बेल्लूर येथील श्री केशवास्वामी टेम्पल तुम्ही पाहायला नक्की विसरू नका. अतिशय सुंदर असं हे दगडी कोरीव काम केलेलं मंदिर पाहून तुमचं मन तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर म्हैसूर येथील सुंदर अशी ही ठिकाणं पाहून झाल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला तो थेट कर्नाटकमधील अतिशय थंड हवेचं ठिकाण असलेलं चिकमंगळूर. तर मित्रांनो, खास आमची ट्रिप निघाली होती ती थंड हवेचं ठिकाण पाहण्यासाठी, ते म्हणजे चिकमंगळूर. तर मित्रांनो, तुम्ही कर्नाटकमध्ये आलात तर चिकमंगळूर हे अतिशय असं थंड हवेचं ठिकाण आहे. आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून या चिकमंगळूरचं पण संपूर्ण दर्शन तुम्ही घेऊ शकताय.
चिकमंगळूर सिटीमध्ये हॉटेलमध्ये होल्ड केला आणि सकाळी पहाटे 8:30ला एन्जॉय करताना तुम्ही आमचे मित्र इथे पाहू शकताय. तर आमचे हे सगळ्यात सिनियर मित्र आहेत, त्यांना जरा थोडीशी थंडी पण वाजत होती तर त्यांनी जर्सी घातलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही इकडे जर आलात तर तुमच्या घराकडूनच तयारी करून यायची, कारण अतिशय थंड हवेचं असं ठिकाण. तर आम्ही आता आलोय कर्नाटक येथील चिकमंगळूर. हे अतिशय असं हे थंड हवेचं ठिकाण आहे. तुम्ही महाबळेश्वर किंवा आंबोली अशी काही तिकडे आपल्या इकडे ठिकाणं पाहिली असतील. तर मित्रांनो अनेक लोक ही फिरायला स्वित्झर्लंड किंवा असं परदेशात जातात, पण आपल्या भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की तुम्ही पाहू शकताय आणि अतिशय सुंदर. इथे आता तुम्हाला माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर धुक्याची चादर पसरलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे स्क्रीनवर पाहू शकताय की तुम्हाला इथे चहाचा मळा दिसतोय. इथे हे चहाचा मळा आहे आणि आमचे मित्र चहा पावडर घेण्यासाठी शॉपवर थांबलेले आहेत. तर अतिशय सुंदर असा हा कर्नाटकमधील परिसर. तर आम्ही कॉफी लँड पाहिलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही चहाचा मळा तुम्ही पाहता इथे. तर मित्रांनो, कर्नाटकमधील चिकमंगळूर हे थंड हवेचं ठिकाण पाहून झाल्यानंतर आम्ही सागरी महामार्गाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि थेट निघालो ते भगवान शिवशंकरांच्या दर्शनाला, म्हणजेच कर्नाटकातील मुरुडेश्वर इथे. तर मित्रांनो, तुम्ही कर्नाटकमध्ये आलात
तर मुर्डेश्वरला नक्की भेट द्या आणि संध्याकाळी तुम्ही मुर्डेश्वरमध्ये येऊ शकता आणि रात्रीच्या वेळी अतिशय सुंदर असं रोषणाई केलेले हे नयनरम्य ठिकाण तुम्ही पाहू शकताय आणि सकाळी भगवान शिवशंकरांचं दर्शन घेऊन तुम्ही जवळच असलेलं तीर्थक्षेत्र गोकर्ण पाहून पुढच्या प्रवासाला निघू शकताय. तर मित्रांनो, ज्या प्रवासाची सुरुवात आम्ही सावंतवाडीतील श्रीदेव